लग्नानंतर तिसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणं चुकीचे आहे की बरोबर? लग्नानंतर आपल्या पार्टनरला चीट करणं चुकीचे आहे की बरोबर? अशा काही प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. नवरा बायकोच्या नात्यामध्ये सतत छोटे मोठे वाद हे होतच असतात, पण हळूहळू आपण त्या गोष्टीचे जास्त टेन्शन घेऊ लागतो आणि सततच्या वादामुळे आपण मनात हे ठरवून टाकतो की माझा नवरा मला समजून घेत नाही किंवा माझी बायको मला समजून घेत नाही. आपल्या भावनांचा आदर केला जात नाही, आपल्या फिलिंग्सचा आदर केला जात नाही. मग तुम्हाला असं वाटतं की आपल्या नात्यामध्ये काही अंडरस्टँडिंगच राहिलेली नाही. मग तुमच्या आयुष्यात म्हणजेच तुमच्या मॅरिड लाईफ स्टोरीमध्ये एक टर्न येतो. कोणी तिसरा व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात भेटतो आणि मग तुम्हाला वाटतं की अरे, हा तर मला खूप समजून घेत आहे, माझी खूप काळजी घेत आहे, आणि हळूहळू तुम्ही त्या तिसऱ्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होऊ लागता, हे न समजता की तुम्ही तुमच्या पार्टनरला चीट करत आहात. काही केसेसमध्ये हेही बघितलं जातं की एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरसोबत फिजिकली सॅटिस्फाईड नसतो, म्हणजेच त्यांची सेक्शुअल लाईफ चांगली नसणे. याची बरीचशी कारणे असू शकतात, जसं वर्क प्रेशर, कामाचा दबाव, ताणतणाव, स्ट्रेस किंवा एखादं आजारपण. मग तर हे निमित्तच होऊन जातं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी. विवाहबाह्य संबंध म्हणजेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे सुरुवातीला छानही वाटत असतील, पण नंतर हेच नाते दुःखाचे कारण होऊन जाते जेव्हा समोरचा त्याच्या गरजेसाठी तुम्हाला ब्लॅकमेल करू लागतो. ती गरज पैशाचीही असू शकते किंवा फिजिकल नीड म्हणजेच शारीरिक गरजसुद्धा असू शकते. तुम्ही या जाळ्यात हळूहळू अडकत जाता. एकीकडे तुम्ही घाबरत असता की तुमचे हे गुपित कोणाला कळू नये, घरातल्यांना म्हणजेच बायकोला, मुलांना कळू नये, आणि दुसरीकडे या गिल्टमुळे, अपराधीपणाच्या भावनामुळे तुम्हाला डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त असते की बायकोला कळलं तर घटस्फोटाची शक्यता आहेच आणि मुलांच्या मनावर परिणाम होईल, ते वेगळेच टेन्शन. या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी बरेच लोक व्यसनाधीन होतात आणि बऱ्याचदा घरातल्यांना कळतच नाही की तुमच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय. चला तर मग बघूया, विवाहबाह्य संबंध म्हणजेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बरोबर की चूक? जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बरोबर आहे तर या गोष्टीचा अंत वाईट का होतो? हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारून बघा. जर एखाद्याचं लग्न मोडत असेल, संसार उद्ध्वस्त होत असेल, तर हे बरोबर आहे का? आणि जे काम केल्याने आपल्याला गिल्ट म्हणजेच अपराधीपणाची भावना निर्माण होत असेल, तर ते काम बरोबर आहे का? असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा. नवरा बायकोमध्ये छोटे मोठे वाद हे होतच असतात, खूप प्रॉब्लेम्स पण असतात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिसऱ्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होणार. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करा, एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा मला की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल तुमचं काय मत आहे. थँक्यू.